गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तब्बल 150 बस डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात दाखल झाल्या असून लवकरच त्या कोकणाकडे रवाना होणार आहेत। तर गणेश भक्तांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे। गणेशोत्सव काळात मुंबईकर गणेश भक्तांना मेट्रोनं दिलासा देणारी बातमी दिली आहे। गणेशोत्सवादरम्यान म्हणजे 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 2A म्हणजे अंधेरी पश्चिम दहिसर आणि मेट्रो लाईन 7 या मार्गांवरती मध्यरात्रीपर्यंत मेट्रो ही चालवण्यात येणार आहे। गणेशोत्सव काळामध्ये भाविकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी MMRDAनं हा निर्णय घेतला असून या काळामध्ये मेट्रो ही रात्री 11 ऐवजी 12 वाजेपर्यंत धावणार आहे। पावसानं गेले 2-4 दिवस विश्रांती घेतली असली तरी गणेशोत्सवात पावसाची तुफान बॅटिंग दिसण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये सोमवारपासूनच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पुढचे 5 दिवस गणपतीपर्यंत पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय, त्यामुळेच उद्यापासूनच पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। रायगड, रत्नागिरीमध्ये आजपासूनच मंगळवारपर्यंत, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी मुसळधार पाऊस पडू शकतो। धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात देखील सोमवारी पावसाची शक्यता दाखवलेली आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, कोल्हापूर, सातारा या घाटमाथ्यावर मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडकण्याचा निर्धार दिलाय। त्यांच्या या मोर्चामध्ये हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि याच काळात मुंबईत गणेशोत्सवाची धूम असणार आहे। त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्यांच्या टार्गेटवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। फडणवीस यांना मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय आणि काहीही झालं तरी मुंबईत येणारच असं त्यांनी जाहीरही केलंय। त्यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मैदानात उतरलेत। आरक्षणातलं जरांगेंना काय कळतं असा टोला त्यांनी लगावलाय। सगळ्या दुनियाला देईन पण मराठ्याला देणार नाही, खुन्नस दाखवायला लागले देवेंद्र फडणवीस। मुद्दा माग आम्ही आरक्षण मागत होतो, 6-7 महिन्यापूर्वी 16 जाती घातले आरक्षणात मागणी नसून मुद्दाम खुन्नस मराठ्याला। आता ही परवा 23 जाती घातल्या ओबीसी आरक्षणात। मराठीची काय चाव होती का? नुसते प्रचार करायला लागतात का? मराठी सत्तेवर आणायला फक्त लाजा वाटवले आता मराठ्यांना सुद्धा। किती कळतंय जरांगेला? यादी वाचून दाखवा ना। ती जी यादी आहे ती ओबीसी मधल्या जाती उपजातींची आहे। त्यांच्या त्या भौगोलिक प्रदेशातल्या वेगवेगळ्या नामामुळं त्यांना ओबीसीचे बेनिफिट्स मिळत नाहीये। ओबीसीच्या जाती नव्यानं एवढ्या सामील केल्या म्हणणं म्हणजे हे काय कळतं काय त्या माणसाला? माझा आरोप आहे ना त्यांच्यावरती नेहमी। अरे चांगल्या ज्याला कळतं त्या माणसाने पुढे येऊन बोललं पाहिजे ना। मराठा आरक्षणापूर्वी 29 तारखेला मुंबईकडे जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील आज बीडच्या मांजरसुबा इथं दुपारी अंतिम निर्णायक बैठक घेणार आहेत। या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील मांजरसुबा इथं ही सभा होणार आहे। सगळ्यांचं लक्ष आता या बैठकीकडे लागलंय। गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचं समर्थन करणाऱ्या संग्राम बापू भंडारेंनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा दिलाय। संग्राम बापू भंडारे यांचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बाळासाहेब थोरातांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केल्यानंतर आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडा असं लोक म्हणू लागले आहेत असा आरोप हा संग्राम बापू भंडारे यांनी केलाय। आपली गाडी फोडायची तर फोडा, पण इतर धर्मप्रचारकांवर हल्ला केला तर मला संग्राम बापू मधून बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय। संग्राम बापू भंडारे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांना हा इशारा दिलाय। तुम्ही हल्ल्याचं समर्थन केल्यामुळं आज महाराज लोकांच्या गाड्या फोडून टाकायच्या असं बोलायला लागलेत तुमचे समर्थक। बाळासाहेबजी थोरात, तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी। पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात, मला संग्राम बापू भंडारे मधला
बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भांडारे व्हावं लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आला होता. 40 वर्षांपासून सत्तेत असणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ विजयी झाले. निकालानंतर प्रथमच मतदारांचे आभार मानण्यासाठी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर शहरात येणार आहेत. आज 4 वाजता भव्य रॅली आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. एकनाथ शिंदे थोरात यांच्यावर काय टीका करणार आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संग्राम भंडारे यांच्या वक्तव्याबाबत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थान